निवडणूक आपल्यासाठी खूप खास होती, कारण का आपल्याच कुटुंबातली एक व्यक्ती आपल्या विरोधात उभी राहिली होती. त्यामुळे हा अनुभव कसा होता आणि आता विजयाचा आनंद काय? रामकृष्ण हरी. आता एक प्रश्न आहे की जेव्हा निवडणूक जाहीर झाली होती तेव्हा अजित पवार सातत्याने असं बोलताना पाहायला मिळाले होते की मी बारामती सांभाळत होतो आणि त्याच्यामुळे बारामतीमधून सुप्रिया सुळेंना एक मोठं लीड मिळत होतं. आता जेव्हा अजित पवार तुमच्या सोबत नव्हते, तुम्हाला बारामती आणि एकूण खडकवासला या अनेक भागातून तुम्हाला जे लीड मिळालं त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे सगळा लीड अजून आलेला नाहीये. सगळा लीड आल्यावरच बोलूया. मला असं वाटतं अजून उद्यापर्यंत थांबावं. फार काही घाईघाईने काही बोलणं हे संयुक्तिक राहणार नाही. एक पण शेवटचा प्रश्न, दादांनी पवार जरी साथ साहेबांनी सोडली असली तरी सुद्धा बारामतीकरांनी तुम्हाला साथ दिली. मी म्हणलं रामकृष्ण हरी. शेवटी पवार साहेबांनी दाखवून दिलंय बाप बाप होत आहे 100%. चला, गुड डे. प्रतिक्रिया आपण ऐकली. सुनेत्रा पवार किंबहुना अजित पवार यांच्याबद्दल त्यांनी बोलणं या ठिकाणी टाळलेलं आहे. रामकृष्ण हरी इतकंच फक्त त्यांनी म्हटलंय. बारामतीमधून सुप्रिया सुळे यांचा विजय झालेला आहे, तर सुनेत्रा पवार अजित पवार यांच्या पत्नी या पराभूत झालेल्या आहेत. त्यामुळे अजित पवारांना हा मोठा धक्का मानला जातो आहे. तर बारामतीमध्ये नणंद विरुद्ध भावजाय अर्थात पवार विरुद्ध पवार असाच हा सामना पाहायला मिळाला आणि या सामन्यामध्ये सुप्रिया सुळे या विजयी झालेल्या आहेत, तर सुनेत्रा पवार यांच्या रूपानं खऱ्या अर्थानं अजित पवार यांचाच मोठा पराभव झाल्याचं सध्या राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. धाकले पवार जिंकणार की थोरले पवार जिंकणार या संदर्भातली सध्या चुरस लागलेली होती. मात्र या ठिकाणी आता सुप्रिया सुळेंचा विजय झाला. तर आणखी एक महत्त्वाची बातमी